करतो 10K झाली बरं का किसन आम्ही थांबतो. सो हॅलो गाईज, परत आपला नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज तुम्ही आता ही रूम बिम बघून म्हणून चला आता हाय कुठं नक्की. तर तुम्हाला मी सगळं आता पद्धतशीरमध्ये सांगतो. आपल्या एका बहिणीचं काल होतं काय म्हणते त्याला हळदी होत्या. मग त्या हळदीसाठी आम्ही काल 4 वाजता निघलो आटपाडीतनं आणि आता वाटेगावमध्ये आहे. वाटेगावमध्ये तिचं हळदी वगैरे होत्या. मग आम्ही तिच्या तिच्या घरी वगैरे काय राहिलो नाही, आम्ही लॉज करून राहिलो, हॉटेल करून राहिलो. तर आता आम्ही तर हॉटेलवर आहे. आमची मॉर्निंग आता इथं झाल्या. इकडं असा काय व्ह्यू आहे, हायवे आहे यो, कोल्हापूर ते कराड हायवे आहे यो. तर मस्तपैकी प्रेम भाई मी इथं आहे. आता मस्तपैकी इथनं जाणार आहे सांगलीला. सांगलीला काय जायचं सांगा तुम्हाला धावतो आधी, मग तुम्ही बघा. ही बघा आपल्या कॅमेराचा काय विषय झाला बघा बाबा. थांबा ही तर कॅमेरा आपला फुटला आहे. तर ही कॅमेरा आपल्याला चेंज करण्यासाठी सांगलीला जायचं आहे. आता इथनं आम्ही सांगलीला जाणार आहे. सांगलीवरनं नंतर घरी आटपाडी आणि आटपाडीवरनं नंतर पुण्याला जाणार आहे. तर हा प्रवास लय मोठा होणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत दाखवा, तुम्हाला मजा येणार आहे. मध्ये काय होते काय नाही बघा. पाऊस कुठं लागतोय कुठं नाही, कारण आमची खाली आता एवढी जी पावसाचा अपघात झाले नाही, लय बेकार अपघात झाल्या. आज काय सांगता येत नाही. आता तर उघडला आहे पाऊस बघा. आत्ता जरा पाऊस उघडला पण ढग वगैरे आहेत जरा. तरी पण बघू काय होतंय. पाऊस जर आला तर अपघात मुलकाच होणार आहे. आणि आमच्या अंगात कपडे बघा अजून बघा हळदी बिळदी नसत्या, गच्च भरले त्या. मला सुचत नाही. आता इथनं सांगलीला जायचं आहे. सांगलीत आपल्याला ती काच चेंज करायची आहे. ते काच चेंज करून झालं का आटपाडीला जायचं. आटपाडीवरून तर हा ब्लॉग मोठा होणार आहे आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला मजा येणार आहे. आमच्यासोबत काय होते, काय घडते, काय काय होते, तुम्ही सगळं लास्टपर्यंत बघा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. तर काय तुम्हाला एक सांगायचं राहिलं, आम्ही आता आटपाडी ते पुणे कसं जाणार आहे माहीत आहे का? हो काही घोडा घेऊन जाणार आहे, ब्लॅक घोडा. प्रेमभाई ड्रायव्हर असणार. आपण काय गाडी चालवणार नाही, कारण मी येताना आटपाडी ते वाटेगाव ही मी गाडी घेतल्या पूर्ण. त्यामुळे आता आपण गाडीला हात लावणार नाही. प्रेमभाई गाडी इथनं सांगलीला नेणार, सांगलीनं आटपाडी ते पुणे ही नेणार प्रेमभाई. मी नुसतं ब्लॉग करत राहणार. तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा, तुम्हाला मजा येईल. आणि बाबांना तुम्हाला हॉटेल जाऊतो, हॉटेल जाऊ. हे हॉटेल आहे. भावांनी एवढी भारी सर्व्हिस दिली का नाही, शेवट सर्व्हिस दिली, भारी वाटलं. तुम्ही बी कधी तुम्हाला इकडं कराड ते कोल्हापूर हायवे आहे, कधी पण तुम्हाला बेस झालं, कधी तुम्हाला स्टे करायला झालं तर ह्या हॉटेलवर करा. 100% सर्व्हिस वगैरे सगळी भारी आहे आणि पैसे पण कमी घेतला आमच्याकडे, काय नाही विषय. चला आता बघू आपण आता कुठं काहीतरी नाश्ता करू पुढं आणि मग सांगलीला जाऊ. सकाळ सकाळी लागलो आणि पावभाजी खायला. आता इथे थांबलेलो इस्लामपूरमध्ये नाश्ता करा. नाश्ता करतो मस्त वेगळे आणि इथं डायरेक्ट सांगलीला जातो, कारण सांगलीला लल्याला पण भेटायचं आहे. लल्याला भेटण्याची लल्याच्या माहितीनुसार दुकान आहे, तिकडे जाणार आहे आम्ही. खातो मस्तपैकी पावभाजी. काय जस्ट आम्ही आता पोचले बघा सांगली जवळ इथं. आणि ही काय दुकान आहे, दुकान आता इथं अजून ओपन करायचं, म्हणजे मी आता आले बघा दुकान ओपन करायला आले ते. आणि लल्याला वाटतं लल्या जाणार आहे कोल्हापूरला. लल्या म्हणलं मला टाईम असला तरी येतो. त्याचं बी काम म्हणजे अर्जंट काय तर आहे, त्यामध्ये चला कोल्हापूरला चालला आहे. आला तर त्याला भेटवतो, म्हणजे त्याला भेटतो आम्ही आणि जातो. आता मोबाईलचं काम करतो, मोबाईलला पैसे निभार जाणार आहे इथं. तू कोणाला बोलतोय? अरे लल्ल्याला फोन लावलेला उघडले म्हणून. गाईज पुरींनो याचा तपासा कराय कोणाला बोलतोय. तर असा विषय आहे. आम्ही आता सध्या बघायचं आहे राम मंदिर चौकमध्ये. आता ह्यांनी दुकान ओपन करायचं आहे. आता वाजले 11. अजून इथं दुकान अजून ह्या मोबाईलला किती वेळ लागतोय काय माहीत नाही. तर गाईज तुम्हाला काय म्हटलेलं, लल्याला भेटून जाणार आहे मी. तर आपला मोबाईल वगैरे सगळा व्यवस्थित झाला आहे. त्याला आता डबरा लावली त्या मोबाईलला माझ्या. म्हटलं लल्याला भेटून जावं नाही का, आपल्या जिकडे जायला जेव्हा म्हणजे मी सांगली तिथे का नाही तेव्हा लल्याला भेटल्याची कुठे जात नाही. आणि आपल्यासाठी पण भावाने गेले काय काय करतंय अहो काय नाही विषय. हाय कर बरं एकदा हाय कर की काय बघतंय. आता मस्त मी चहा पितो. पावसाचं वातावरण लय झालंय आणि आम्हाला लवकर हलायचं पण येत ना. आणि असं मला वाटतं की मी आता पुण्याला जाणार नाही. तुम्हाला पुढचं सांगतो मी आता पुढं काय होते काय नाही. असं वाटतंय मला पार्ट 2 मध्ये आपण पुण्याला जाईल. प्रेम मला यानं शुभेच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या तर मला येणं अगदी सांगते बघ बड्डे म्हणून. तर काहीच अहो नाही बड्डे बिडे नाही काय हे प्रेम अहो धन्यवाद, पण आपला बड्डे नाही. आई सोबत भावानं मला सगळेजण बड्डेच्या शुभेच्छा द्यायला लागले. ते मी डायरेक्ट आता इथं आले भावानं 1K सेलिब्रेशन करायचं म्हणायला लागले प्रेमी मी नाही का. हो का मला जिथे येऊन शुभेच्छा द्यायला लागली बघा.
कोण आले बघा दिश्याव डिजिटी तोंड दाखव दिश्याव पुण्यात ना काय झालं माघारी पान आहे रे पान आहे का काय बोलणार एवढी गॅंग जमल्या भावानं प्रेम आणा गेले सामान अजून तर भेटणार नाही प्रेमनं नियोजन भारी केलं वाढदिवस झाले प्रेम शुभेला कॉल केलता का एक हातात धर शॉर्ट कसला आहे माझ्याकडून कृषा काय म्हटलं बघे बंट्या काय म्हटलं बघे म्हणून तर विराटचा फॅन आहे तर काय तुम्हाला तर माझ्यात आपले आता 1K फॉलोअर झाले ते आता 1K झाले ते पण अजून थोडे दिवस थांबा परत करतो नंतर 10K काय महिना होता ना ते डायलॉग म्हण आणि आता झाले ते 1K अजून थोडे दिवस थांबा परत करतो 10K झाली बरं का किसन 1K अजून थोडे दिवस थांबा परत करतो 10K झाली बरं का करूं बात तो वो आम बात नहीं और ये करे बस बातें जैसे कामकाज नहीं जो बोल रहे थे ज्यादा उनका नाम आज नहीं मुझे भिड़ना दोबारा तो कोई जानबाज नहीं मेरा गायब होता ब्रो आता जर पाठ चिटके सो हेमलोजी तर फायनली भावानं आपलं 1K सेलिब्रेशन केलं भावांनी प्रेमनं सगळं नियोजन केलं भावानं मला माहित होतं नियोजन करणार मला म्हणत होतं नियोजन करायचं पण लय कामं झाली मध्ये लय कामं आडवे आले आणि घरी इकडं पुण्यात आल्यापासून नाही का मी सॉरी आटपाडीत आल्यापासून मी इकडं आटपाडीत आल्यापासून भावानं मी घरी नाही आज सध्या इकडं तिकडं फेर तिकडे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल कुठे जाते कुठं नाही आल्या दिवशी सेलिब्रेशन करायचं होतं आपल्याला पण काही कारणामुळं काय होऊ शकलं नाही आज झाले सेलिब्रेशन आणि उद्या आम्ही अजून पुण्याला जाणार आहे तर असा विषय झाला आहे तर सेलिब्रेशन केल्याबद्दल धन्यवाद जेवढी त्याचं पोर होते ना त्यांनी आता जर ब्लॉग बघ असेल तर भावानं तुमचं धन्यवाद थँक्यू आभार आहे आणि असंच प्रेम राहू द्या आता काय 1K झाले ते अजून थोडे दिवस थांबा 10K करतो आणि ही शब्द म्हणला ही करून धावणार आपण तर भावानं मी म्हणले आपलं की 1K झाले आता नंतर करू 10K पण 10K करण्यासाठी तुमचा मला खूप सपोर्टचं पाहिजे आहे आणि तुम्ही सपोर्ट केल्याशिवायच माझे 1K आहेत आता 10K होतील तर तुमच्या सपोर्टमुळे आपण लय काय करू शकेल त्यामुळं पाडकीनं आपल्याला सपोर्ट करा ब्लॉग आल्याला बघा तुम्ही शेअर करा मित्रांना वगैरे आणि सबस्क्राईब करा सांगा तर असंच आपलं प्रेम राहू द्या आपल्यावर आणि ही तर काय आपल्यासोबत असणारच आहे आणि तुम्ही पण आपल्यासोबत पाहिजे आहे तर झालं एवढंच अजून काय बोलायचं आहे मला रडाय बिडा येत नाही भावानं काय तसल्या गोष्टी मला नाही त्या जमत अजून काय नाही एवढंच सांगायचं चालतंय ठीक आहे आणि चॅनलला आपल्या जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो जाऊन करा चला गुड नाईट Square on the low, and if I ever go, मेरे टायर हो रहा गोट मुझे खींचे